नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. नाशिक मधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. एक लहरे रस्त्यावर राख वाहतूक डंपरने 23 वर्षीय युवकाला चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक रोड सामनगाव रस्त्यावर ही घटना घडली. मृत युवकाचे नाव आयुष विजय जाधव, वय 23, राहणार डोंबिवली, मुंबई असं आहे. तो त्याच्या मामाच्या घरी दशक्रिया विधीसाठी नाशिकला आला होता. आज सकाळी साधारण 11 वाजता आयुष जाधव आपल्या मामे भावासोबत मातोश्री कॉलेजमध्ये फॉर्म आणण्यासाठी गेला होता. फॉर्म घेऊन परतत असताना त्याच्या ऍक्टिवाला रस्त्यावरून जाणाऱ्या राख वाहतूक डंपरला धडक लागली. धडकेनंतर आयुष दुर्दैवाने डंपरच्या मधल्या चाकात आला आणि चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. तर त्याचा मामे भाऊ प्रद्युम्न पगारे किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी डंपर जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेने कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.